नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ह्या गेल्या महिन्याभरात काय घडतंय ते माझ्या थोडं लक्षात येत नाहीये. लक्षात येत नाही याचं कारण अनेकदा आपल्याला अंदाज येत नाही अशा गोष्टी घडत असतात आणि त्या घटनाक्रमाचा विचार केला आणि त्यांची सांगड घालायचा प्रयत्न केला तरी त्याचा अर्थ लागत नाही. हे मी असं का म्हणतोय? शीर्षकातून तुमच्या लक्षात आलं असेल की एबीपी माझा नावाची जी मराठी वृत्तवाहिनी आहे, जी एबीपी माझा नावाचं जे नेटवर्क आहे वेगवेगळ्या वाहिन्यांचं, त्यांची वाहिनी आहे. आणि त्यांचा कार्यक्रम एक आहे दीर्घ मुलाखतीचा, काही स्टाफच्या लोकांनी एकत्र येऊन प्रश्न विचारण्याचा, माझा कट्टा म्हणून. त्यांनी मला बोलवलं होतं आणि जवळजवळ तासभराचा, पाऊण तासाचा माझा इंटरव्ह्यू त्यांनी पब्लिश केलाय. खरं तर तो 1.5 तासापेक्षा जास्त रेकॉर्डिंग झालं होतं. बिचाऱ्यांना एडिट वगैरे काटछाट करून ते त्यांच्या कालमर्यादेत बसवावं लागलं. जसं एबीपी नेटवर्क आहे तसंच इंडिया टुडे नेटवर्क आहे, ज्याला आपण हिंदीमध्ये आजतक म्हणून ओळखतो. तर आजतक हा त्यांचा ब्रँड आहे. आणि त्याच इंडिया टुडे किंवा आजतक या नेटवर्कची डिजिटलवर मुंबई तक नावाची एक वाहिनी चालवली जाते किंवा युट्यूब चॅनेल चालवलं जातं. आणि बराच स्टाफ आहे, मोठंच्या मोठं दिवसभर त्यांचं चालतं मराठीमध्ये. इलेक्ट्रॉनिकमध्ये सॅटेलाइट चॅनेल त्यांनी वेगळा केलेला नाही, पण युट्यूबवर डिजिटलवर ते चालवतात. आणि त्यांचा मुंबई तक या तुलनेने चॅनेल सारख्या चालणाऱ्या माध्यमामध्ये त्यांनी सुद्धा चावडी नावाचा एक असा चर्चात्मक कार्यक्रम, कोणाला तरी पाहुणा बोलवायचा, सेलिब्रिटी नावाजलेला माणूस, या दोन्ही ठिकाणी पाठोपाठ माझ्या मुलाखती घेण्यात आल्या. तेव्हा मला खरी गंमत वाटली आणि मी त्यांना बोललो सुद्धा, अरे मी कुठे एवढा सेलिब्रिटी किंवा नावाजलेला माणूस नाहीये की कुठे मोठ्या वृत्तपत्राचा संपादक किंवा असं काही नाही. आणि 20 वर्ष तर मी कुठे संपादक वगैरे म्हणून कामच करत नाही, नोकरी सुद्धा करत नाही. आणि नावाजलेली माध्यमं जी आहेत त्यापासून मी अलिप्त राहिलोय, किंबहुना त्यांच्याशी भांडत राहिलेलो. तर मग या लोकांना अचानक माझ्या प्रदीर्घ मुलाखती घ्याव्या असं का वाटलं, याचं मला नवल वाटतं. म्हणजे घ्यायचं असेल तर हरकत नाही. एखादी गोष्ट अशी असते की ज्यामुळे व हा माणूस लोकांसमोर, आपल्या श्रोत्यांसमोर, प्रेक्षकांसमोर आणला पाहिजे, असं एखाद्या वाहिनीच्या किंवा वृत्तपत्राच्या संपादकाला वाटलं तर नवल नाही. उदाहरणार्थ मी असं म्हणेन की 2014 मध्ये जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्यावेळेला मोदीच का या शीर्षकाचं माझं पुस्तक प्रकाशित झालं होतं. 2014ची निवडणूक भाजप आणि भाजप प्रणित एनडीए जिंकेल एवढंच नव्हे, तर मोदी एकपक्षीय बहुमतापर्यंत मजल मारतील आणि पंतप्रधान होतील असं भाकीत मी केलं होतं. आणि ते बरोबर ठरलं. आता त्यानंतर सगळा सर्वे वगैरे न घेणारा एक सामान्य पत्रकार असं कसं लिहू शकतो आणि त्याचा अंदाज असा बरोबर इतका का येऊ शकतो, यासाठी जर माझी मुलाखत घेतली गेली असती तर मी समजू शकतो. पण त्यालाही आता 10 वर्ष होऊन गेली. 2019च्या जेव्हा लोकसभा निवडणुका आल्या, तेव्हा माझे पहिल्या पुस्तकाचे प्रकाशक माझ्या मागे लागले होते. 2018 मध्ये माझं एक व्याख्यान होतं आणि ठाण्याला, आणि त्या व्याख्यानाच्या प्रसंगी एका श्रोत्याने मला प्रश्न विचारला की 2014चा तुमचा बरोबर अंदाज आला, 2019च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्यात आणि तुमचा अंदाज काय? आणि त्यावेळेला जवळजवळ 8-9 महिने लोकसभा निवडणुकीला शिल्लक होते. आणि अशा वेळेला हा प्रश्न मला विचारला गेला होता आणि मी तिथल्या तिथे उत्तर दिलं होतं की मोदी आणि भाजप 303 जागा घेऊन जिंकून येतील. मग तिथेच त्या श्रोत्यांमध्ये आमचे प्रकाशक दिलीप महाजन बसले होते आणि ते तत्काळ मला नंतर भेटले व्याख्यानानंतर, म्हणाले, भाऊ परत एकदा पुस्तक लिहा, मोदी 303 कसे होतील.
आणि त्यानेच पुस्तकाचं शीर्षक ठरवून टाकलं, पुन्हा मोदीच का. आणि मी परत एकदा लिहिलं. आणि गंमत, सगळीच्या सगळी मीडिया मोदींची टिंगल उडवत असताना 303 हा आकडा पूर्ण झाला. भाजपचे लोक प्रचार म्हणून करत होते, पण मी ते अत्यंत राजकीय तर्कशास्त्राने, पॉलिटिकल लॉजिकने तो माझा अंदाज व्यक्त केला होता. पण मी कुठे सर्वे घेतला नव्हता. मुद्दा असा आहे की अशा वेळेला, म्हणजे 2014 असो किंवा 2019 असो, या लोकसभा निवडणुकांमध्ये मी व्यक्त केलेला अंदाज बरोबर ठरला, तर ते कौतुकाची गोष्ट होती. मलाही धक्का बसला होता, कारण तो अंदाज होता, कुठचंही गणित नव्हतं. हा पण लॉजिक होतं, एक राजकीय लॉजिक. आणि माझा राजकारणाचा जो अभ्यास आहे निवडणुकांचा, त्याच्या आधारे व्यक्त केलेला तो एक अंदाज होता. तो चुकूही शकला असता. आणि 2024 मध्ये माझा पुस्तक लिहिलं तरी अंदाज चुकला. त्यामुळे तो अंदाजच होता. पण मला गंमत अशासाठी वाटते की 2014 असो किंवा 2019 असो, अशा वेळेला माझा अंदाज बरोबर ठरला नव्हे. मी त्या मागची सगळी कारण मीमांसा निवडणुकीच्या आधी केली होती, जी निकालानंतर बाकीचे करत होते. ती मीमांसा बरोबर ठरल्यानंतर माझी दखल मुख्य प्रवाहातल्या माध्यमांनी घ्यायला पाहिजे होती, पण नाही घेतली. हा एक अपवाद आहे. 2019च्या निकालानंतर एका इंग्रजी दैनिकाने मुंबईच्या मला मुद्दाम बोलवलं होतं. ती चर्चा जी झाली ती जाहीरपणे रेकॉर्ड वगैरे केलेली नाही. पण त्या इंग्रजी दैनिकाच्या संपादक मंडळात जे काय 20-25 लोक होते, त्यांच्यासमोर त्या संपादिकेने मला बोलवलं होतं. आणि मी अंदाज कसे बांधतो, माझे अंदाज बरोबर येतात, पण मी अंदाज कसा बांधतो, राजकीय अभ्यास मी कसा करतो, हे जाणून घेण्यासाठी 1.5-2 तासाची चर्चा केली होती. पण तो अपवाद वगळला तर कोणालाही माझी मुलाखत घ्यावीशी वाटली नाही. मग आज 5 वर्षानंतर आणि 2024 मध्ये माझा अंदाज साफ चुकल्यावर माझी मुलाखत घ्यावी असं या मुख्य प्रवाहातल्या लोकांना का वाटायला लागले. आणि ही सुरुवात आहे मित्रांनो. मला खात्री आहे इतरही अनेक जण कुठून ना कुठून संकेत देत असतात की तुम्हाला बोलवलं पाहिजे, तुमच्याशी चर्चा केली पाहिजे, वगैरे वगैरे वगैरे. मुद्दा असा आहे की हे सगळं जितक्या अगत्याने सांगितलं जातंय, त्यामुळे मी थोडासा चकित झालेलो आहे की असं काय चाललंय, असं काय घडतंय की एबीपी, माझा कट्टा आणि मुंबई तकवाल्यांची चावडी अशा ठिकाणी एक एक दीड दीड तासाच्या माझ्या मुलाखती, सामूहिक मुलाखती किंवा संवाद हा कशासाठी योजला जातोय. कारण नवीन काय नाही, मी स्वतः कोणतरी अडगळीत पडलेला वगैरे नाही. ज्येष्ठ जुना म्हातारा पत्रकार असलो तरीही मी माझं स्वतःचं प्रतिपक्ष नावाचं मराठी युट्यूब चॅनल चालवतो. खेरीज हिंदीमध्ये प्रतिवाद नावाचं युट्यूब चॅनल चालवतो. अनेक हिंदी युट्यूबर्स आहेत, ते मला बोलवतात, माझ्या मुलाखती करतात, माझ्याबरोबर डिबेट करतात. आणि यालाही आता 4-5 वर्ष उलटून गेलेली. मग या कट्टा किंवा चावडी या ठिकाणी मला बोलवण्याची गरज काय आणि प्रयोजन काय, हे खरोखरच मला कळलेलं नाही. हा पण अनेक जण गडबडतात. माझे चाहते आहेत, माझे विरोधक आहेत, मला शिव्या घालणारे आहेत, माझ्याकडे कॉमेंट्री बंद असते. तर अचानक या माध्यमांना माझ्या मुलाखती घेण्याचं का वाटावं, हे मलाही न उलगडलेलं कोडं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे प्रतिपक्ष असो, प्रतिवाद असो, याच्या खाली मी ज्या कॉमेंट केल्या जातात त्या कॉमेंट बॉक्सला बंद ठेवलेलं आहे. आता 4.5 वर्ष झाली. येत्या एप्रिलमध्ये 5 वर्ष प्रतिपक्षाला पूर्ण होतील. पण मी कॉमेंट बॉक्स बंद ठेवलाय. आणि त्याचं कारण अनेकदा सांगून झालंय, पण खोळ्यासारख्या प्रतिक्रिया देणाऱ्यांचा तुटवडा नसतो. आणि म्हणूनच कॉमेंट बंद का वगैरे वगैरे असले खोडे प्रश्न विचारले जातात. मुद्दा तो नाहीये. पण एका युट्यूबरला अशा प्रकारे सन्मान देण्याचं या मुख्य माध्यमातल्या, मुख्य प्रवाहातल्या माध्यमांच्या आवश्यक का वाटलं, असाही मला प्रश्न पडतो. किंबहुना माझं असं मत आहे की कदाचित
जी उलथापालथ एकूण माध्यम क्षेत्रामध्ये सध्या चालू आहे. फक्त माध्यम क्षेत्र असं नाही, जग बदलत असतं आणि जगामध्ये कालांतराने लहान मोठ्या उलथापालथी होत असतात. जुनी व्यवस्था असते ती कात टाकून नवं रूप धारण करत असते. आणि जी गोष्ट मानवी जीवनाला किंवा सजीव जगताला लागू होते तीच कुठल्याही व्यवस्थेला लागू होते. एखादी व्यवस्था जेव्हा कालबाह्य व्हायला लागते, तिला वेळीच स्वतःमध्ये महत्वाचे बदल करावे लागतात टिकून राहण्यासाठी. आणि ते जर केले नाही तर ती व्यवस्था नष्ट होते. आपण आहे तेच चालवत राहिलो तर नाही. जगात आता बघा, लँडलाईन जाऊन मोबाईल आले, मोबाईलच्या पुढे इंटरनेट आलं, डिजिटल आलं, किती फरक पडलेला आहे. पण माध्यमात काम करणारे जे कर्मचारी असतात, जे स्वतःला पत्रकार म्हणवतात, ते काळानुसार बदलले नाहीत. तर मग हळूहळू करत त्यांचा जो ग्राहक असतो, त्यांचा जो पाठीराखा असतो, तो दुरावत जातो आणि कुठच्या तरी नव्या गोष्टी स्वीकारत जातो. आणि त्याच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही बदलला नाही तर मग तुम्हाला संपावं लागतं. आणि नेमकी हीच गोष्ट मला असं वाटतं, मुख्य प्रवाहातली म्हणजे वर्तमानपत्र असो, छापील माध्यम असोत, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, यांना वेळच्या वेळी हा बदल करता आला नाही. आणि त्यामुळे नवी नवी माध्यमे आल्यानंतर एकेकाची मक्तेदारी उद्ध्वस्त होत गेली. आज माध्यमातल्या बऱ्याच लोकांची जे ढुढाचार्य बनून बसले, मठाधीश बनून बसले, त्यांचा प्रभाव कमी होत गेला. आणि पर्यायाने जी प्रस्थापित माध्यमं होती ती जवळपास जमीनदोस्त होत गेलेली आहे. जवळजवळ जमीनदोस्त होत गेलेली आहे. आणि इथे आमच्यासारखा एकांडा शिलेदार, ज्याला डिजिटल प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, यूट्यूब हा डिजिटल प्लॅटफॉर्म झालेला आहे. कोणालाही आपल्या खिशातले चार पैसे न गुंतवता त्याच्या हातात जो नेहमीचा मोबाईल फोन असेल किंवा साधा लॅपटॉप असेल आणि इंटरनेटचं कनेक्शन उपलब्ध असेल, तर तेवढ्या बळावर स्वतःचं माध्यम सुरू करता येतं. आणि एखाद्या मोठ्या प्रस्थापित वाहिनीला सुद्धा आव्हान देता येतं. याचे अनेक नमुने, शेकड्यांनी नमुने आज उपलब्ध आहेत. उपलब्ध आहेत. आणि हे मी मुद्दाम सांगतो की टॉम फ्रिडमन नावाचा एक लेखक आहे, न्यूयॉर्क टाइम्सचा फार मोठा पत्रकार होता, आहे म्हणजे होता, आता आहे की नाही तिथे माहीत नाही. पण त्याचं एक वर्ल्ड इज फ्लॅट नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये ही परिस्थिती येऊ घातली आहे अशी सूचना त्याने जवळजवळ 20-25 वर्षापूर्वी लिहिलेल्या पुस्तकातून दिलेली होती. की जसजसं तंत्रज्ञान पुढारलेलं नवं तंत्रज्ञान येत आहे, त्यानुसार लोकांची मानसिकता, लोकांच्या आवडीनिवडी आणि समाजाच्या व्यवस्था यामध्ये इतका बदल येत जाईल की ज्याला त्याला या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी अपरंपार कष्ट घ्यावे लागतील. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट नाही, सर्वायवल ऑफ आयडियाज. ज्याच्याकडे उत्तम कल्पना आहेत, ज्याच्याकडे उत्तम विचार आहेत, असे लोक टिकून राहतील. बाकीच्यांना या टिकून राहता येणार नाही स्पर्धेत. असं टॉम फ्रिडमनने स्पष्टपणे म्हटले की माझ्याकडे करोडो रुपयात उधळायला आणि म्हणून मी माध्यम काबीज करीन, कंपन्या काबीज करीन. तर त्यांना आव्हान देणारे, नव्या कल्पना घेऊन येणारे तरुण हे त्यांची मक्तेदारी नष्ट करतील. आज आपण जेव्हा युट्यूब म्हणतो किंवा आणखीन काय एक्स म्हणतो किंवा ट्विटर म्हणतो किंवा सोशल मीडिया, डिजिटल मीडिया, यामध्ये नवनवे तरुण पुढे आले. त्यांनी प्रस्थापितांना आव्हान देऊन प्रस्थापित माध्यमं नामशेष करून टाकली. जगात जवळजवळ 50-100 वर्ष जगाच्या मानसिकतेवर राज्य करणारे जे वर्तमानपत्र होती, माध्यमं होती, त्यांना उद्ध्वस्त करून ही नवी नवी माध्यमं पुढे आलेली आहेत. आणि काही काही तर एकांडे शिलेदार आहेत, त्यांच्यासमोर मोठ्या माध्यमांचा टिकाव लागलेला नाही. आणि मग या तुलनेमध्ये जेव्हा प्रतिपक्ष नाही असे शेकडो आहेत, प्रतिपक्षासारखी शेकडो युट्यूब चॅनल आहेत, ज्याच्याकडे आपल्याला काहीतरी पेश करण्याची क्षमता आहे, गुणवत्ता आहे, कंटेंट आहे, त्या लोकांनी बड्या बड्यांना हलवून सोडलंय, हादरून टाकलेलं आहे.
आणि कदाचित त्यापासून आपण काही शिकावं या भावनेने माझ्यासारख्या एका सामान्य युट्यूबरला माझा कट्टा किंवा तुमच्या त्या चावडीवर बोलवलं असेल, ही शक्यता असू शकते की हा एकांडा शिलेदार आहे. आज जवळजवळ 5,000च्या आसपास व्हिडिओ प्रतिपक्षावर पडलेले आहेत आणि हे सगळे मी एकट्याने केलेले आहेत. त्यात कोणही माझ्याकडे माहिती गोळा करणारा नाहीये, माझा असिस्टंट कोण नाहीये, अपलोड एक मुलगा करतो. पण बाकी मी नुसता बडबडतो, मी बघतो वर्तमानपत्र, बातम्या बघतो आणि मला खटकलेल्या गोष्टीवर मी माझं विवेचन करतो. पण बाकी माहिती वगैरे गोळा करणं यासाठी माझ्या मदतीला कोणी नाही. आणि असं असताना जर त्याला प्रतिसाद मिळत असेल तर आपल्याकडे एवढी साधनं असूनही आपल्याला प्रतिसाद मिळताना कुठे अडचण येते याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने जर भाऊ तोरसेकरला कट्टा किंवा चावडीवर बोलवलं असेल तर फार चांगली गोष्ट आहे. तुम्ही या बाजूचे आहेत किंवा त्या बाजूचे आहेत, उजवे आहेत की डावे आहेत, पुरोगामी आहेत की प्रतिगामी आहेत, हा सगळा वेडेपणा असतो. कारण कालचा पुरोगामी आजचा प्रतिगामी असतो, आजचा प्रतिगामी उद्याचा पुरोगामी होऊ शकतो. ही सगळी लेबलं असतात. ज्याला सामान्य जनतेची मोठ्या संख्येने मान्यता मिळते तेच खरं असतं हे विसरून चालत नाही. सत्य त्याला म्हणतात जे जगन्मान्य असतं. आणि म्हणून सत्य हे सापेक्षी असतं. त्या त्या परिस्थितीतलं सत्य हे कायम सत्य असतं असं नाही. आणि तिथे मग मला असं वाटतं की ज्या प्रकारे मला बोलवला त्या प्रकारे जर नवनवे युट्यूबर्स असतील, माध्यमामध्ये आपली चमक दाखवत असतील, अशा लोकांना बोलवून प्रस्थापित माध्यमांनी सुद्धा आपल्याकडे जी त्रुटी निर्माण झालेली आहे, उणीवा आहे, त्या भरून काढण्यासाठी अशा रीतीने एकांडी शिलेदारी करणाऱ्यांकडून काही शिकण्याचा प्रयत्न होत असेल तर ते अभिनंदनीय आहे. आणि मला अजूनही कळलेलं, मी जाऊन आलो दोन्हीकडे, अजूनही एक दोन आमंत्रणं आहेत, बघू त्या कधी होतात. पण मुद्दा असा आहे की तिथे गेल्यानंतर परत त्यांच्या कॉमेंट ओपन असतात. त्यांनी युट्यूबवर टाकलं, त्याच्या खाली एबीपी माझाला कोणी कोणी काय काय शिव्या घालत आहेत. एक तर माझं कौतुक करायचं, नाही तर त्यांना शिव्या घालायच्या. हे असं करणाऱ्या ज्या कॉमेंट आहेत त्या मला आवडत नाहीत. म्हणजे माझं कौतुक करणारेही आवडत नाहीत. अरे साधी गोष्ट आहे, तुम्ही जर इतक्या मोठ्या संख्येने जवळजवळ 45 कोटीपेक्षा माझे जास्त व्ह्यूज झाले असतील तर मग मी करतोय ते आवडतंय हे मला आपोआप कळतं किती व्ह्यूज मिळतात. आणि ज्यांना बघायचंच नाही शिव्या घालायचे, अशा दोघांनी खाली कॉमेंट करणं गरज नाही. हा कुठे चुकलंय हे सांगण्यासाठी कॉमेंट आवश्यक आहे. पण तेवढं सोडून एक तर कौतुक होतं किंवा मग आता उदाहरणार्थ एबीपी माझाच्या त्या माझा कट्टावर बोलताना माझ्याकडून एक चूक झाली आणि एका श्रोत्याने मला SMS कडून मोबाईलमध्ये कुठून तरी नंबर मिळवला आणि माझी चूक मला दाखवून दिली. मी तिथे सिटीजन केन नावाच्या सिनेमाचा उल्लेख केला होता आणि तिथे माझी चूक झाली होती. पण या अतिशय चाणाक्ष प्रेक्षकाने मला मेसेज पाठवला की त्या सिनेमाचं नाव मीट द जॉन डो असं आहे, ना की सिटीजन केन आहे. असल्या कॉमेंट मला आवडतात. माझ्या चुका दाखवणारे किंवा माझ्यापेक्षाही अधिक माहिती काय उपलब्ध आहे हे कळवणाऱ्या अशा कॉमेंट असल्या पाहिजेत. पण नुसतंच कौतुक किंवा नुसतीच शिवीगाळ, त्यांनी कुठलंही प्रबोधन ना त्यांचं होत ना आपलं होत. आणि तुम्हाला आवडत नसेल तर अशा मूर्खांची मला दया एवढ्यासाठी येते की तुम्हाला आवडत नसेल तर ते ऐकायला का जातं. आणि भाऊ तोरसेकर काय बोलावा हे तुम्ही करू नका ना. तुमच्याही हातात हे ओपन साधन आहे. आपलं स्वतःचा स्मार्टफोन वापरा, युट्यूब सुरू करा आणि भाऊ तोरसेकर कसं खोटारडं आहे याच्यावर व्हिडिओ बनवा. कोणी रोखलेलं आहे? प्रत्येकाला हे स्वातंत्र्य उपलब्ध आहे, साधन उपलब्ध आहे. पूर्वी स्वातंत्र्य होतं, घटनेने स्वातंत्र्य दिलं, पण त्यासाठी साधनं उपलब्ध नव्हती. प्रचंड भांडवल घालून तुम्हाला एक मीडिया चालू करायला लागायचं, वर्तमानपत्र छापायचं, ते विकायचं, किती कटकटी आहेत. आज त्या राहिलेल्या नाहीत. डिजिटलने अतिशय स्वस्तामध्ये तुमच्या खिशाला परवडेल इतका अधिकार तुम्हाला दिलेला आहे.
किंवा माझ्या कॉमेंट ओपन आहेत की नाही यातला खोडेपणा दुसरीकडे कुठे लिहिण्यापेक्षा स्वतःच सुरू करा. भाऊ या मुद्द्यावर खोटा आहे, या मुद्द्यावर बरोबर आहे, हे करता येतं. असो मित्रांनो, पण मला खरंच सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, की ज्या प्रकारे चावडी किंवा कट्टा या ठिकाणी मला आमंत्रण दिलं किंवा मला बोलवून मला काय ते लोकांसमोर पेश केलं, त्यांच्या श्रोत्यांसमोर पेश केलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पण मला अजूनही त्याचं कारण समजलेलं नाही. मी ते शोधण्याचा प्रयत्न करतोय. हा, एक आहे की आमच्यासारख्या एकांड्या शिलेदारांना मिळणारं यश, हा जो त्यातला विषय असेल, तर मला असं वाटतं की ही चांगली सुरुवात आहे. शिकावं कोणाकडूनही, लहान मुलाकडून पण शिकता येतं. आज 70 ओलांडल्यानंतर मी नातवंडांकडून पण शिकण्याचा प्रयत्न करतो, नातवंडाकडून पण शिकण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे माध्यमांची ही अशी देवाणघेवाण वैचारिक झाली पाहिजे, नाही की वैचारिक बुद्धिभेद आणि वैचारिक भेदाभेद यातून माध्यमं बाहेर पडली तर ती सर्वाइव्ह होतील. कारण जसजसं तंत्रज्ञान पुढे जाणार आहे तसतसं अनेक मक्तेदारी मोडून काढल्या जाणार आहेत, अनेक मक्तेदारी मोडून काढल्या जाणार आहेत. आणि म्हणून माझा कट्टा किंवा मुंबई तकची चावडी याच्यावर जाऊन मी जे काही बोलू शकलो त्याबद्दल मी या दोनही माध्यमांचे आभार मानतो. पण तरीही हे अचानक हे पेव कुठून फुटले याचा प्रश्न माझ्या डोक्यात घुमत राहणार आहे. कदाचित काही दिवसांनी त्याचं उत्तर सापडलं तर स्वतंत्रपणे व्हिडिओ करून नक्की सांगेन. आत्ता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.